टॉकटाईममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला मनीषा कुलकर्णी प्रश्न विचारतात पुण्याहून. मनीषा. हॅलो. हा मनीषा. हा, मला असा प्रश्न विचारायचा होता की मला 150 mcg थायरॉक्सिन सोडियम अशी गोळी चालू आहे. मनीषा, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हा हा, की मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की कोबी खाऊ नका, तर याच्यावर काही पथ्य आहे का? आणि अजून असं की हायपोथायरॉइडिझम मध्ये निगेटिव्ह थिंकिंग किंवा डिप्रेशन, चिडचिड होणं असं काही होऊ शकतं का? ओके, बरं मनीषा, आय थिंक वी डिस्कस दिस बिफोर. पूर्वी आपण आपली चर्चा झाली आहे. ते सगळं खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, प्रोव्हाइडेड यू डोंट हॅव इट. म्हणजे रोज रोज खायचं नाही, तसा जरा काळजी घेऊन टाका. आणि हा, हायपोथायरॉइडिझम जेव्हा तुमचे हॉर्मोनचे लेवल्स अजून कंट्रोलमध्ये आले नाहीत, त्याच्यामध्ये तुम्हाला डिप्रेशन, मूड स्विंग्स, इरिटेबिलिटी असा हा प्रकारचा त्रास होऊ शकतो. पण एकदा तुमचे गोळ्या घेऊन तुमच्या लेवल्स बरोबर आलेत, म्हणजे तुमची शरीर आता नॉर्मल झाली, फक्त ती गोळी घेऊन तुम्हाला गोळी लागणार आहे, पण त्याच्यात सगळं घेऊन नॉर्मल आहे तुमची शरीर, तर त्याच्यामध्ये सगळं सिम्पटम्स निघून जायला हवे. तर ते होत नाहीत, म्हणजे कदाचित एंडोजिनस डिप्रेशन, म्हणजे नक्की पुढचा आतमध्ये डिप्रेशन वगैरे काहीतरी असा हा प्रॉब्लेम असेल, तर तुमच्या डॉक्टरांशी बोलू शकता तुम्ही. बरोबर. आपल्याला चंद्रहास पाटील प्रश्न विचारतात इस्लामपूरहून. विचारा. हा, नमस्कार मॅडम. हा मॅडम, माझ्या मिसेसना एक 2-2.5 वर्षापासून थायरॉइडचा त्रास आहे. चंद्रहास, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हा, 2-2.5 वर्षापासून थायरॉइडचा त्रास आहे. ड्युरिंग प्रेग्नन्सी पासून म्हणजे हे लक्षणं दिसत होते, पण त्यावेळेला प्रेग्नन्सीच्या वेळेला हे डायग्नोज झालं नाही. प्रेग्नन्सी नंतर म्हणजे 2-3 महिन्यानंतर, डिलिव्हरी नंतर 2-3 महिन्यानंतर ह्याची लक्षणं म्हणजे डायग्नोज झालं आहे. तर मला हे विचारायचं आहे की मुलीच्या म्हणजे बाळामध्ये काय ह्याचे लक्षणं वगैरे काय असू शकतात का? त्याच्या काही टेस्ट करायचे आहेत का? आणखी एक दुसरी गोष्ट अशी आहे की वेट गेन ह्याच्यात झालेलं आहे, म्हणजे वजन वाढलेलं आहे पेशंटचं. आणि आता थायरॉइड TSH चे लेवल नॉर्मल वरती आलेले आहे, पण तरी पण वजन आहे तेवढंच आहे. बरोबर. खूप खूप प्रश्न विचारले, पण सगळे रेलेव्हंट प्रश्न विचारले यांनी. हे थायरॉइडचा प्रॉब्लेम, ज्यांना हायपोथायरॉइडचं पण जे म्हणतो ते स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. कशाला होते ते आपल्याला अजून माहित नाही, पण प्रॉब्ली सम सॉर्ट ऑफ अ जेनेटिक टेंडन्सी. आणि हे स्त्रियांना जेव्हा जास्त प्रमाण होतं जेव्हा मुली मोठी होतात, जेव्हा प्युबर्टीच्या टाइमला आणि त्या प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरीच्या नंतर, ज्यांना आपण पोस्ट पार्टम थायरॉइडायटिस आपण म्हणतो. म्हणजे डिलिव्हरीच्या टिपिकली 3 ते 6 महिन्यानंतर कळतो आपल्याला, आणि नंतर मेनोपॉजच्या वेळेला. ह्या 3 वयात स्त्रियांना थायरॉइडचा होण्याचा रिस्क जास्त असतो. एरवी दुसरा प्रश्न होता त्यांचं की त्या मुलांचं काय होऊ शकतो का? आयडियली म्हणजे सगळ्या मुलांना जन्मत्या 3ऱ्या, 4थ्या किंवा 7व्या दिवसापर्यंत सगळ्या मुलांना, मी असं म्हणत नाही की फक्त ज्यांचा आईंना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्यांनाच तपास करून घ्यायचं, पण सगळ्या मुलांना आपण थायरॉइडचं टेस्ट करायला हवंय. कारण थायरॉइडची प्रॉब्लेम्स मुलांनाही असू शकते, म्हणजे नवजात शिशूंना पण असू शकते. आणि असा हा रेअर कंडिशन असतो, पण त्या मुलांना थायरॉइडची ग्रंथी नसतेच. तर त्याच्यामध्ये जोपर्यंत आतमध्ये आहे तो आईचं याच्यावर डिपेंड असतो, पण एकदा बाहेर आलं तर हॉर्मोन्स त्यांना मिळत नाही. म्हणून ह्या मुलांना समजा ट्रीटमेंट बरोबर टायमेवर सुरू झालं नाही तर त्यांची सगळं वाढ आणि सगळं डिले होऊ शकते. म्हणजे हे 3 जन्माच्या 1 महिन्यानंतर मध्ये पण कळू शकतो आपल्याला, ते सिंपल ब्लड टेस्ट करून. म्हणून आपण म्हणतो की सर्व मुलांना आपण जन्माच्या 3ऱ्या ते 7व्या दिवसापर्यंत थायरॉइडचे टेस्ट करून घ्यायला हवे. USA मध्ये सगळ्यांना करतो, ते सगळ्या मुलांना ते करून घेतात. ते इंडियामध्ये अजून आलेले नाहीये ते, पण ऍटलीस्ट हे माहिती असायला हवे की इट इज थायरॉइडचे टेस्ट केल्याने आपल्याला एक सिंपल कॉज माहीत पडेल आणि मुलाची मंदबुद्धी होण्याचं तुम्ही टाळू शकता. आणि कारण ह्या मुलांना समजा आता पेशंट खूप आहेत, येतात ते की जन्माला थायरॉइड आहे आणि त्यांना कळलंच नाहीये. 8-9 वर्षाच्या म्हणजे त्या वयात येतात आणि एकदम लहान, हाईट वाढली नाहीये, स्थूलपणा वाढले, जाड झाले, अशा प्रकारची मुलं येतात. बरोबर. त्याच्याबद्दल आपण जागरूक असणं गरजेचं आहे, आणि त्याच्याबद्दलचं वाचन किंवा तशीच टेंडन्सी असेल तर आपण त्याच्याबद्दल जास्त जागरूक होणं गरजेचं आहे. आपल्याला विजय पाटील प्रश्न विचारतात चिंचवडहून. विजय. नमस्कार. नमस्कार विजय, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. चिंचवडून बोलतोय, विजय पाटील. मी योगोपचार करत असतो, योग शिक्षक आहे. माझ्या बॅचेस मध्ये एक महिला आणि एक पुरुष पण आहे. यांना थायरॉइडचा त्रास होता. ते प्रत्यक्षात आयुर्वेदिक उपचार घेत आहेत, परंतु त्यांच्या डॉक्टर्सनी त्यांना योगाविषयी आणि प्राणायामाविषयी पण थोडंसं सजेस्ट केल्यामुळे ते माझ्याकडे आले. त्यांना मी हलासन किंवा भ्रामरी प्राणायाम अशा ह्या आजारावर संबंधित असलेले आसनं करून घेणं किंवा करत आहे. चांगला परिणाम जाणवलेला आहे.
परंतु ते योग जे आयुर्वेदिक उपचार घेत आहेत ते कितपत योग्य आहे असं थोडंसं माझी शंका होती, म्हणून विचारलं. ओके, हे पण एकदम चांगला प्रश्न विचारले ते. पहिली गोष्ट, योगा आणि जे काय आयुर्वेदिकमध्ये जे देतात ते औषधे देतात, इट इज द सेम थिंग. ते हॉर्मोनच्या गोळ्यात देतात तुम्हाला, म्हणून ते काही त्याच्यामध्ये आणि ॲलोपॅथीमध्ये काय फरक नाहीये. पण ओनली थिंग इज ॲलोपॅथीमध्ये सगळं स्टँडर्डाइज असतो, म्हणजे तुमची क्वालिटी, गोळ्या जे बनतात ते क्वालिटी कंट्रोलने बनतो आणि आपल्याला माहिती आहे की 100 घ्यायचं, 75 घ्यायचं, 125 घ्यायचं, किती घ्यायचं आपल्याला माहिती आहे आणि रक्ताचे तपास करून ते आपण बरोबर डोस करू शकतो. योगाचं अजून काही ठरलेलं नाहीये अजून, आणि आय वुड नॉट ॲडवाइज एनी योगा फॉर हायपोथायरॉइड और हायपरथायरॉइड. जस्ट सिम्पल प्रॉब्लेम असतात हे थायरॉइडच्या, सिम्पल सोल्युशन्स पण आहे त्याला, तर उगीच लाईफ कॉम्प्लिकेट करून घेऊ नका. बरं, आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय, पण एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोक.